क्षमा मागायला गेले आणि स्वतः पुन्हा रागे भरले तर? पण काय करणार, आपली चूक आहे म्हणजे क्षमा ही मागायलाच हवी. एवढे सगळे झाले तरी मला आपले हसूच येते आहे. काय हे? कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता आमचा. चुकले आमचे. पुन्हा नाही असे करणार. ठीक आहे, यापुढे लक्षात ठेवा. बऱ्याचदा आम्ही नोट केले आहे, गंभीर प्रसंगी देखील तुम्हास मध्येच हसू येते. होय, पण काय करणार, स्वभावच आहे माझा तसा. लहानपणी सुद्धा 1-2 वेळा मार खाल्ला आहे मी यावरून. आणि खरे म्हणजे आमच्या अण्णांचे की नाही असेच एक स्नेही आहेत, तापट. त्यांची आठवण झाली म्हणून हसू आले. त्यांना सुद्धा भूक लागली आणि हवा तो जिन्नस नाही आला लगेच समोर की त्यांचे मस्तकच तापायचे. अगदी लहान मुलांगत हट्टीपणे वेगळेच मजेशीर वागू लागत ते. त्यांची आठवण झाली म्हणून हसू आले. घटना घडली त्यावेळी हसू येण्याबद्दल आम्ही काहीच म्हणत नाही, ते थोडे फार स्वाभाविकच होते. पण आता स्वयंपाकघरात तुम्ही सारी जणे मिळून जी काही नक्कल करीत होतात ते योग्य नव्हे. मोठाच विद्वान माणूस आहे तो. दोषांची नक्कल करणे सोपे असते. त्यांच्या कर्तृत्वासारखे कर्तृत्व तर सोडा, पण त्याची नक्कल तरी करणे जमेल का तुम्हाला? उद्या आमची जर कोणी अशी नक्कल केली तर चालेल तुम्हास? नाही ना? मग आता यापुढे हे लक्षात ठेवा. आले का ध्यानात? बरे, तुमची जमा खर्चाची वही आणा पा. अरे बाप रे, अहो रमाबाई, तुम्ही तर गोंधळच करून ठेवला आहे. अहो जमा खर्च म्हणजे काही निबंध नव्हे. काय झाले? हे काय, जमा खर्चाच्या नावाखाली तुम्ही सरळ सरळ निबंधच लिहिलेला आहे. रुपयास 4 शेर प्रमाणे गुळ 6 शेर आणला, 3 आण्याचे अधशेर मीठ आणले. काय झाले? या साऱ्यातून आकडे हुडकून त्याची बेरीज वजाबाकी करताना भंबेरीच उडत असणार तुमची. हे पहा, जमा खर्च असा लिहावयाचा असतो. पानाच्या डाव्या बाजूस जमा रक्कम आणि उजव्या बाजूस एकाखाली एक खर्चाच्या नोंदी. मग त्यांची बेरीज करून जमा रकमेतून ती वजा केली की उरते ती शिल्लक, म्हणजेच दुसऱ्या दिवशीची जमा रक्कम. आले का लक्षात? प्रयत्न करते. नीट पाहून ठेवा. रमाबाई, आमच्या बोलण्याचे फार दडपण घेतलेत का आपण? मग तोंड का असे पाडलेले? हसा बरे. हे पहा रमाबाई, तुमचे हसतमुख पाहण्याची सवय आहे आम्हास. हो, हसणे आम्हासही आवडते. फक्त ते अनाठाई नसावे इतकेच आमचे म्हणणे आहे. हसा पाहू. रमाबाई, हसा बरे. काय रे, राहतोस काय? बाबाच ना तू? हो हो,
ओळख विसरलास की काय? हा? नाही नाही ते काय नाही नाही. अरे मी माधवरावांची सासू, तुमच्या पहिल्या रमाबाईंची आई. पडतोय का प्रकाश? हो हो ओळखले की यशोदा अक्का ना. हा. हो असं कसा विसरेन. तुम्ही माधव दादाच्या पहिल्या रमावहिनीच्या आई ना. नमस्कार करतो. असू दे, आयुष्यमान भव. निघलेत की काय? अहो नाही नाही आहेत ना. या या मी सगळ्यांना सांगतो या या. चंद्रकांता, चल रे बाबा, सामान आण. सुखी हो. दुर्गा ना? हो. हा. आयुष्मान भाऊ. यशोदा अक्का, तुमचे यजमान मोरोपंत दांडेकर नाही आले? अहो इच्छा खूप असते हो माणसांची. प्रकृतीनं साथ द्यावी असावी ना. प्रवासाची दगदग नसतीच बसवली त्यास. तेव्हा मीच म्हटले चंद्रकांता सोबतीस घेऊन जाते. हे बरे केलेत. हो पण अहो काही टपाल नाही, काही नाही. माणूस असं अचानक आल्यावर नाही नाही ते विचार येतात हो मनी. तसेच महत्वाचे काम होते म्हणून टपालात वेळ नाही दवडला. अगं बाई, महत्वाचे काम? माई, या विषयावर आपण उद्या बोलू. आताच प्रवासाहून आली आहेत मंडळी, दमली असतील. पांडबा, अरे बंब पेटो, स्नानाची व्यवस्था कर. दुर्गा का यांना परसदारी घेऊन जा. आणि बाबा, चंद्रकांताला त्याची खोली दाखव आणि सामानही लावून ठेव. यशोदा अक्का, तुमचे स्नान होईपर्यंत स्वयंपाक होईलच. ऊनहून 4 घास खाऊन विश्रांती घ्या. उद्या सकाळी बोलूच आपण. या आई आई ग, प्रवासाने शीन आला हो अगदी. चल बाई, सावकाश. आता स्नान केलं म्हणजे बरं वाटेल हो. ताई, अरे देवा, काय गो माई? नाही म्हणजे काय महत्वाचे काम असेल? मला तर काहीच कळत नाहीये. ती बिचारी पहिली रमा गेल्यानंतर यांच्याशी तसा काही संबंधच उरला नव्हता ना. हो ना. म्हणजे तसे माधव नियमितपणे यांना मदत पाठवित असतो असे दुर्गा म्हणत होती खरे. पण ह्या तर स्वतःच उठून आल्या तिथे. म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर असणार. मला तर बाई विचारानेच दडपण यायला लागले आहे. आणि त्यात माधवाई इथे नाही. मी काय म्हणते माई, नाही म्हणजे अशा वेळी भाऊसाहेब असते तर फार बरे झाले असते हो. शेवटी काही झाले तरी माधवाच्या पहिल्या बायकोची ही आई, म्हणजे माधवाची सासूबाई. आणि ही जरा जास्तच खमकी आहे. आता काय काम आहे देवास ठाऊक. हे पहा, आता उगीच चर्चा करीत बसू नका. काय काम आहे ते सकाळी कळेलच. आता देवाचे नाव घ्या आणि निजा. बरे. आमच्याकडून समारंभाची सारी तयारी जय्यत आहे. कागलन साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती यांस तर आपल्या समोरच निमंत्रण दिले. आपण सुचवल्याप्रमाणे बक्षीस समारंभ सौ कागलन यांच्या हस्ते होईल. बरोबर. कार्यक्रमाची रूपरेषा साधारणपणे अशी असेल. सारी जणे जमल्यावर शाळेचे हेडमास्टर श्री तरखडकर गुरुजी स्वागतपर 4 शब्द बोलतील आणि ईशस्तवन व स्वागतपर पद्ये म्हणून कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर मी गतसालाचा रिपोर्ट वाचून दाखवेन. कशी वाटली कार्यक्रमाची रूपरेषा? उत्तम. वा. आणखी काही निमंत्रितांची यादी आहे, ती आम्ही तुम्हाला आणून देतो. बरे. माधवराव, रमाबाईंनी आभार प्रदर्शन करावे ही आमची विनंती तुम्ही मान्य केलीत. इथेच आम्ही अर्धी लढाई जिंकली. राहिलेली अर्धी बाजी आम्ही समारंभातच मारू. I jump, you jump, he, she, it jumps. I jump, you jump, he, she, it jumps. I jump. अगो 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 रमे, वास कसला येतोय? अगो भात लागलाय रमे. अगो लक्ष कुठे आहे तुझे? एवढे काय वाचित बसलीस? हो, खरे तर भाताकडेच बघत बसले होते मी, पण लक्षातच आले नाही माझ्या. लागलाच शेवटी.
आता पुन्हा दुसरा भात करावा लागेल. छी. अगो बाई, कमलाबाई कुठे गेल्या? हो, त्यांच्या यजमानांची प्रकृती ठीक नसते ना, म्हणून मीच म्हटले ते आज तुम्ही जाऊन या, मी बघते भाताकडे. तेवढ्याच लागला. अगो पण असा दुपारच्या वेळी भात लागणे चांगले लक्षण नव्हे हो. अपशकुनच असतो तो मोठा. अगो बाई, काय सांगताय काय? हो. कसली एवढी गंभीर चर्चा चालली आहे? अगो बाई, नमस्कार करते. सौभाग्यवती हो. बसा ना. हो. मी गुळपाणी घेते हं. नको नको, तूही बस. थेट स्वयंपाकघरात चालेल ना? हो. हे काय विचारणे झाले का? नाही म्हणजे काही जणांस चालत नाही म्हणून म्हटले हो. तुमचे तसे नव्हे हो. आपण तिघी भेटल्यापासून अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी झालो. खरे म्हणजे आपण काही बरोबरीच्या नव्हे, पण आपली मने जुळली हे खरे. हो ना, आमच्याकडे नाही तर तुमच्याकडे दिवसातून एकदा तरी भेटल्याशिवाय चैनच पडत नाही कशी ती. हो ना, म्हणून तर म्हटले विचारायला कशाच हवे. तुम्ही अगदी आईसारखे करता माझे सारे. तुमचा अधिकार आहे हो माझ्यावर आणि माझ्या स्वयंपाकघरावर. पटाईत आहेस हो अगदी बोलण्यात. आमचे हे आले होते ना तुमच्याकडे? हो, पण फार संतापले होते. त्यांना लागली होती खूप भूक आणि त्यात आबामुळे सगळी थालीपीठे अंगणात सांडली. सगळा गोंधळ उडाला हो अगदी. होय ना. अगो, समोरचे माणूस संतापलेले दिसले की आजूबाजूची माणसं घाबरतात आणि मग खूप चुका करतात आणि मोठाच गोंधळ होतो बाई. पण तू सावरलेस ना काल सारे. मला सांगत होते हो, वडिलकीचा मान देऊन पोरीनं लोणी खायला लावले. लोण्याबरोबर रागही निवळला. जिभेवर गोडवा आहे म्हणाले. माधवरावांचा संसार उत्तम करेल. मी मनात म्हटले, न करायला काय झाले? माधवराव काही तुमच्यासारखे संतापी नाहीत, दुर्वास मुनी. अगो, नेमके झाले होते काय? सकाळी आमचे दोघांचे कशावरून तरी वाजले. तो चढला यांचा पारा लगेच आणि न्याहारी न करता निघाले तरा. आता मी तरी काय करणार? मागे का धावणार रस्त्यातून? बसले गप्प घरात. पण काळजी लागली होती हो, भूक निघत नाही त्याच. आणि मग भुकेल्या पोटी संतापाच्या भरात काय अद्वा तद्वा बोलतील त्याचा काही नेम नाही बाई. म्हटले आज कुणास झळ पोचते कुणास ठाऊक. ते तुम्ही सापडला. रमे, अगो कसला एवढा विचार करतेस? नाही, म्हणजे काल सकाळी तुमचे वाजले म्हणालात. परवा किंवा तेरवा भात लागला होता का हो दुपारचा तुमच्याकडे? म्हणजे असे का विचारतेस? हो, आज माझ्या चुकीने भात लागला. सखू वंश म्हणाल्या मोठा अपशकुन असतो म्हणे. हो, छे असे काही नसते हो. नाही असते. मागे एकदा मुंबईला आमच्याकडे भात लागला होता. त्याच रात्री माझे आणि माझ्या यजमानांचे भांडण झाले. चांगला महिनाभर बोलत नव्हते माझ्याशी. म्हणून सांगते रमे, तुझे आणि माधवाचे भांडण नको हो व्हायला. असे नसते हो सखुताई. बोला फुलाला गाठ पडते एवढेच. रमे, तू नको असे काही डोक्यात विचार ठेवूस. सखुताई, तुम्ही डोक्यातून काढून ठेवा. मी सांगते ना. आणि काय गो रमे, वाचन तरी काय करत होतीस एवढे? पाहू. अगोबाई, यांचेच पुस्तक पाहिलेस ना? माणसात कसे गुंतवून ठेवते ते. अभ्यासाची तेवढी ताकदच आहे त्यांच्या. वाचा रमाबाई, करा अभ्यास. सखुताई, तुम्ही भाताचे बघा. हो, मी यांच्या अभ्यासाचे बघते. करा अभ्यास करा. मोठ्याने वाचा बरे. I write, you write, he, she, it writes. बोलावलेत मला? होय. काही हवे होते? नाही, आम्हास काही नकोय, बसा. मगाशी ते डेप्युटी इन्स्पेक्टर गोडबोले आले होते. त्यांनी खास करून तुमचे आभार मानले आहेत. अगो बाई, माझे आभार? ते का बरे? अहो, तुम्ही आणि देशमुखांच्या मुलींनी मिळून जी आमंत्रणे दिली त्याबद्दल. ईश्वर,
त्यात काय एवढे? ते म्हणत होते आमंत्रणाचा योग्य तो परिणाम होणार. निदान 50-60 बायका तरी नक्की जमणार. स्त्री पुरुषांची मिश्र उपस्थिती असलेली ही नाशकातील पहिलीच सभा असणार आहे. तेव्हा या साऱ्याचे थोडे श्रेय तरी तुम्हास नक्कीच जाते. हो, काहीतरीच काय. आपण जसे सांगितले तेवढे आम्ही केले इतकेच. उद्याच्या कार्यक्रमाची चोख तयारी झाली आहे असेही म्हणत होते डेप्युटी. आता कार्यक्रम कसा पार पडतो हे पाहावयाचे. सगळ्यांनी अगदी मनापासून प्रयत्न केले आहेत. नक्की यश मिळणार. होय, पण हे यश पाहावयास आम्ही मात्र नसणार. का? आपण का नसणार? अहो रमाबाई, असे काय करता? कोर्टाचे काम नाही का? तारीख आधीपासूनच ठरलेली आहे. त्यात बदल होणे शक्य नाही. पण आपण नसलात तर मी सुद्धा जायची नाही. एकतर याआधी आपण नसताना मी अशी एकटीने कुठल्या सभेला वगैरे गेलेली नाही. अहो मग या वेळेस जा. नाही नाही, बरे दिसते का ते? रमाबाई, तुम्ही गेला नाहीत तर बरे दिसावयाचे नाही. आम्ही उद्याच्या समारंभात उपस्थित राहू शकत नाही, कारण आम्हास कोर्टाचे काम आहे हे कारण लोकांस पटेल. परंतु हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तुम्ही सक्रिय सहभाग घेतला. असे असताना आणि कसलेही कारण नसताना तुम्ही घरी बसून राहिलात तर तुमच्या बरोबरीने लोक आम्हासही बोल लावतील.